नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। पालकमंत्र्यांकडून विटा पोलिसांचा बक्षीस देऊन मोठा सन्मान। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 26 जानेवारी रोजी नशामुक्त अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बक्षीस देण्याचे जाहीर केले होते। त्यानुसार सांगली जिल्ह्यातील विटा पोलिसांनी विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी छापे टाकून अंमली पदार्थ तसेच गांजा विक्री व वितरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली होती। त्यामुळे विटा पोलिसांच्या या कडक कारवाईने तालुक्यातील नशेखोरीला आळा बसला आहे। तसेच जिल्ह्यात नशामुक्त अभियान उत्कृष्टपणे राबवण्यात विटा पोलीस ठाणे अव्वल दर्जाचे ठरले आहे। विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह त्यांच्या पथकातील इतर अधिकारी व अंमलदार यांनी चमकदार कामगिरी करून या उत्कृष्ट कामगिरीत आपला ठसा उमटवला। त्यामुळे नुकत्याच झालेल्या DPDCच्या कार्यक्रमावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी, हेमंत तांबेवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश संकपाळ पथकाचा प्रत्येकी 25,000 रुपयांचा धनादेश देऊन सन्मान केला। यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांच्या पत्नींच्या नावे धनादेश स्वीकारत त्यांचाही सन्मान करीत हे धनादेश स्वीकारले। यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सर्व पोलिसांचे कौतुक करीत पाठीवर शाबासकीची थाप दिली। तसेच अंमली पदार्थ तस्करांची पाळेमुळे उद्ध्वस्त करा। सांगली जिल्हा हा राज्यात अंमली पदार्थ व नशामुक्त जिल्हा ओळखला पाहिजे अशी कामगिरी जिल्ह्यातील सर्व पोलिसांनी करावी असेही आवाहन केले। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।